brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईतून निवडून आलेले सगळे नगरसेवक आज नवी मुंबई येथील कोकण भवन या ठिकाणी आले होते. स्वतःचं जे नोंदणीकरण जी प्रक्रिया होती ती पूर्ण करण्यासाठी आले होते आणि ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब असतील, वरुण सरदेसाई, हरून खान हे या त्या नगरसेवकांच्या सोबत होते. आपल्याबरोबर या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन शिल्लेदार नवीन निवडून आलेले किरण तावडेजी आणि सचिन पडवळजी. सर, पहिले तर आपल्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगाल, आज आपली प्रक्रिया पूर्ण झाली आहे, किती मोठी लढाई होती, किती मोठं एक प्रकारे आव्हान होतं? खऱ्या अर्थाने आज नगरसेवक म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये लढलो. गेली 4 वर्ष प्रवाहाच्या विरोधात जाऊन निष्ठावंत म्हणून विभागामध्ये काम केलं आणि त्या कामाला काय फळ मिळतं याची प्रचिती गेली 15 दिवस आम्ही जेव्हा प्रचार करत होतो लोकांच्या मार्फत मिळत होती. विजयाचा विश्वास होता, परंतु एवढा मोठा विजय मिळेल असं वाटलं नव्हतं आणि अतिशय म्हणजे 62% जास्त मतं मिळून निवडून आलो. पण निवडून आल्यानंतर एक प्रशासकीय प्रक्रिया असते जी गेल्या 2017ला पण आम्ही केली होती की तुम्हाला महानगरपालिकेमध्ये बसण्यासाठी एक गट म्हणून मान्यता लागते, त्यासाठी गटनेता निवड होते. तर आज गटनेता निवड शिवसेना भवनमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सांगण्यानुसार किशोरताई पेडणेकर यांची झाली आणि आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी आलो आणि खऱ्या अर्थाने आज आमचं रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेमध्ये उद्यापासून आम्ही काम करायला चालू करणार आहोत. किरणजी, तुमची पहिली निवडणूक होती. तुमच्यासमोर अनिल कोकिळ जे तुमचे जुने सहकारी ते होते. कशा प्रकारचे तुमच्यासमोर आव्हान होतं? आव्हान असं मोठं नव्हतं, कारण का त्यांना पण नगरसेवक निवडून आणण्यामागे शिवसेना शाखेचा आणि मी शाखाप्रमुख होतो, आमचाच होता रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं आणि आज ते दुसऱ्या गटात सामील झाले. पण जेव्हा प्रचाराने चालू होता तेव्हा सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे उद्धव साहेबांनी दिलेल्या उमेदवाराबरोबरच होते, म्हणजे माझ्याबरोबरच होते. तर आपले एकूण किती नगरसेवक आज या ठिकाणी आले होते आणि मस्के जे आहेत त्या सध्या नॉट रिचेबल आहेत? हे मी देखील ऐकलं आहे. किती नगरसेवक आले, मला वाटतं जवळजवळ सर्वच नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि आमच्या समोर आता सगळ्या नगरसेवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. मस्के गैरहजर होते, परंतु ते आजही आमच्या नेत्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. वरुणजी सरदेसाई असू दे, अनिलजी परब साहेब असू दे, यांनी देखील तुम्हाला मगाची पत्रकारांनी देखील त्याचं उत्तर दिलं आहे. त्या निश्चितच पुन्हा हजर होतील. उर्मिलाजी, तुमची दुसरी निवडणूक होती. 9 टर्मचे आमदार एक प्रकारे तुमच्या विरोधात होते, त्यांच्या पक्षाचे उमेदवार तुमच्या विरोधात होते. कसं होतं आव्हान, काय सांगाल? आव्हान तसं बघितलं तर आम्हाला त्याचं आव्हान मोठं वाटलं नाही आहे, कारण आम्ही 2017ला पण त्यांना ते पराजित केलंच होतं आणि 2026ला ते त्यांना आता पण तोच आम्ही पराजित केलेला आहे. पण आम्हाला असं शिवसेनेची ताकद, उद्धवजी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जी ताकद माझ्याबरोबर होती तेव्हा त्याच्यामुळे मला असं आव्हान काय वाटत नाही. सर, मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 5 नगरसेवक होते, ते त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणार आहेत महापौर पदासाठी. याकडे कसं बघता? मनसे तुमच्या बरोबरचा पक्ष होता. मनसेने आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि कल्याण डोंबिवलीचा जो असेल तो त्यांच्या वरचे पदाधिकारी आहेत, जे प्रमुख आहेत त्यांचे पक्ष ते घेतील. महानगरपालिकेमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना असं सुद्धा आता चित्र पाहायला मिळेल. पहिल्यांदा असं होत असेल. एक लक्षात ठेवा, जनतेमधून निवडून कोण आलंय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, ती खरी शिवसेना. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जेव्हा काम करायला जाणार सगळेच नगरसेवक, मुंबईकरांसाठी जे काही चांगलं करता येईल तिथे आम्ही लढाई करायला चाललो नाही, तर मुंबईकरांसाठी चांगले निर्णय घ्यायला चाललो आहे. गेल्या 4 वर्षामध्ये ज्या मुंबईची संपूर्ण खराब करून टाकली परिस्थिती, फायनान्शियल परिस्थिती देखील आणि त्यानंतर फील्डवरची परिस्थिती देखील, तर ती बदलण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच नगरसेवक करणार आहोत. सुधारणा करणार आहोत काही गोष्टीची. आणि जर मुंबई शहराच्या विकासासाठी जर कोणी काही चांगले निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील. परंतु मुंबई शहराला कोणी ओरबाड करत असेल किंवा मुंबई शहराचं कोणी नुकसान करत असेल त्या निर्णयाला मात्र आम्ही नगरसेवक म्हणून कडाडून विरोध करणार या ठिकाणी सांगतोय. ताई, कशा प्रकारचं आव्हान असेल, काय तुमचं मनसुबा असेल, कशा प्रकारे शिवसेना उद्धव गटाची बाजू महापालिकेत मांडाल? आता गेल्या
2022 पासून तुम्ही जे बघताय नगरसेवक नसल्यामुळे विभागामध्ये कामाची वार्ताहर झालेली आहे. त्याचप्रमाणे आता सभागृह चालू झाल्याच्या नंतर वॉर्डमधून किंवा आमच्या सगळे नगरसेवक जे ताकदीने वॉर्डमध्ये उतरणार आणि जे कामं झालेली नाहीत ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितच तर लोकांपर्यंत जी इतक्या वर्षात कामं झालेली नाहीत, कारण गेले 4 वर्ष नगरसेवक नव्हता मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्यासाठी कुठेतरी लोकांची बाजू खंबीर मांडण्याचा जो मानस आहे तो सध्या शिवसेना उद्धव गटाचे जे नगरसेवक आहेत ते घेऊन महापालिकेत जाणार आहेत. आणि त्यासाठी जे लोकहिताचे प्रश्न असतील त्यासाठी जर भांडावं लागलं तर भांडतील, जर समर्थन करावं लागलं तर समर्थन करतील, असं स्पष्ट मत जे आहे ते सचिन पडवळ यांनी आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन सिद्धेश दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.